नमस्कार मित्रांनो, एसव्हीसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काही प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, या परीक्षेसाठी जो वेळ असतो तो असतो 2 तास आणि जे एकूण गुण असतात ते असतात 100। 1 ते 50 जे प्रश्न असतात ते मानसिक क्षमता चाचणीवर आधारित असतात। चला तर बघूया। तर बघा मित्रांनो, विभाग पहिला, त्याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, वाचूया आपण। प्रश्न 1 ते 5 मध्ये 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथीच्या जागी मोकळी जागा ठेवलेली आहे। पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृतीमधून अशी आकृती शोधा की जी आकृती मालिका पूर्ण करेल। बघा इथं आहे उत्तर आकृत्या, तर यामधून फक्त आपल्याला एकच निवडायची आहे जे की इथं ती बसणार आहे। तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये दिसेल की हा बाण तुम्हाला इकडे तोंड करून दिसतो, बरोबर आहे। नंतर याच्यामध्ये जर बघितलं तर हा बाण मोठा न होता तो लहान झालेला आहे, बाण लहान झालेला आहे आणि त्याचं तोंड इकडे आहे, ठीक आहे। नंतर काय झालेलं बघा की या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, या लहान्या बाणाचं तोंड इकडे आहे। याचा अर्थ इथं असा होतो की जो मोठा बाण आहे त्याचं तोंड आपल्याला इकडे पाहायला मिळेल अशा प्रकारे। मग ह्या आकृत्या जर आपण बघितल्या तर त्यामधलं जो पहिलं आहे ते एकदम बरोबर आहे, म्हणजे आकृती क्रमांक 1 ही बरोबर आहे। चला बघूया दुसरा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, इथे एक चौकोन आहे आणि चौकोनामध्ये एक कोपरा आहे आणि त्या कोपऱ्याला आपण अशी एक रेषा मारली, ठीक आहे। नंतर ही रेषा या खाली आली आणि इथं आपण 2 रेषा मारल्या, ठीक आहे। नंतर आपण हा कोपरा सोडून ह्या कोपऱ्यावर आलो आणि इथं 3 रेषा मारल्या, 1 2 3। त्यानंतर हा कोपरा कुठे जाईल, इथं जाईल आणि इथं गेल्यानंतर आपण किती रेषा मारणार, 4, 1 2 3 आणि 4। मग इथं तुम्हाला कुठं दिसते ते बघा, 1 2 3 आणि 4, म्हणजे इथं तुम्हाला दिसेल की पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आपण इथं बघूया मित्रांनो। बघा आता इथं जर बघितलं तर एक उभी दांडा आहे आणि त्याच्यामध्ये 2 बॉक्स आहेत, 1 आणि 2। त्यानंतर हा बॉक्स काय झाला, आडवा झाला, ठीक आहे। आडवा झाल्यानंतर हा एक बॉक्स निघून गेला, फक्त एकच रेषा राहिली, ठीक आहे, असं म्हणा। किंवा इथं 3 रेषा आहेत, 3 रेषा आहेत, आडवा झाला, एक रेषा गायब झाली, 2 रेषा राहिल्या। त्यानंतर तो पुन्हा उभा झाला आणि एकच रेषा तिथं राहिली। आता बघा उभा होता, आडवा झाला, आता इथं उभा आहे तर इथं काय होईल, तो आडवा होईल, ठीक आहे। काय होणार, आडवा होणार आणि रेषा कमी कमी होत जातात, 3 होत्या, 2 झाल्या, 1 झाली, तर इथं रेषाच नसणार, 0 असणार। मग इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे दिसते की इथं आडवं पण आहे आणि याच्यामध्ये रेषा पण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं ते पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा। त्यानंतर चौथा प्रश्न बघा मित्रांनो, इथं तुम्हाला एक चौकोन आहे, ठीक आहे, चौकोन आहे तो, ठीक आहे, असा तिरपा ठेवलेला आणि आपण काय केलेलं आहे, त्याच्यावर अशी एक रेष मारली। त्यानंतर घडीचा काटा जसा फिरतो तसे याला आपण फिरवलं, ठीक आहे। मग अशा प्रकारे म्हणजे तो त्रिकोण झाला, ती रेषा इथं आली। पुन्हा त्याला घडीचा काटा जसा फिरतो तसा फिरवलं म्हणजे तो इथं आला, पुन्हा घडीचा काटा फिरतो तसा केला म्हणजे तो इथं आला, म्हणजे तो इथं अशा प्रकारे तो आपल्याला दिसायला पाहिजे, ठीक आहे। अशा प्रकारे आणि अशी रेषा, तर इथं कुठं दिसते तुम्हाला बघा, हा नाही, हा सुद्धा नाही आणि हा सुद्धा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, त्याच्यामध्ये बघा प्रश्न आकृतीत दिले आहेत। तर बघा आता काय होईल बघा मित्रांनो, जसा घडीचा काटा फिरतोय तशा प्रकारे हे सर्व चिन्ह फिरतात, म्हणजे हे अधिकचं चिन्ह आहे ते इथं गेलेलं आहे, बरोबर आहे, आणि हे त्रिकोण आहे तो इथं गेलेला आहे, इथं पहा, ठीक आहे। अधिकचं इथं होतं, इथं गेलं, त्यानंतर त्रिकोण इथं होता, इथं गेला। हे बघा मित्रांनो, राईटचं चिन्ह इथं होतं, इथं गेलं, हे बरोबरचं इथं होतं, इथं गेलं, याच्या प्रकारे। तर अशा प्रकारे ते काय करतात, घडीचा काटा जसा फिरतो तसे फिरतात, ठीक आहे। त्यानंतर इथं सुद्धा तेच झालेलं आहे, पुन्हा तो असा फिरला म्हणजे तो इथं आला, पुन्हा अधिकचा इथं आला, हा त्रिकोण इथं गेला आणि पुन्हा हा असा फिरला। आता काय होईल, हा जो त्रिकोण आहे तो इथं जाईल, ठीक आहे, त्रिकोण इथं जाईल, ठीक आहे। त्रिकोण इथं गेल्यानंतर, ठीक आहे, हा जो बरोबरचा आहे, बरोबरचा म्हणजे हा राईटचा जो आहे तो इथं जाईल, राईट इथं जाईल, ठीक आहे। म्हणजे बघा त्रिकोण आणि राईट, ठीक आहे। त्यानंतर हे बरोबरच आहे ते बरोबर इथं येईल,
बरोबरच इथं फक्त एकाच ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला इथं, ठीक आहे. आणि त्यानंतर हे अधिकचं आहे ते इथं जाईल, ते इथं गेलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे, ठीक आहे. चला त्यानंतर विभाग 2 आहे, याच्यामध्ये काय दिलेलं बघा. इथं आपल्याला काय दिलंय, प्रश्न 6 ते 10 पर्यंत काही चौरस दिले आहेत, ठीक आहे. आणि एक भाग रेषेच्या डाव्या बाजूला दिलेला आहे, चौरस आहे आणि काही भाग रेषेच्या डाव्या बाजूला दिलेला आहे. आणि दुसरा भाग 1, 2, 3 आणि 4 या आकृत्यामध्ये रेषेच्या उजव्या बाजूला दिलेला आहे. उजव्या बाजूमधील आकृतीमधील आकृती शोधा, ज्या चौरस पूर्ण होईल व त्या आकृती खाली असणाऱ्या पर्याय क्रमांक स्वतंत्र उत्तर पत्रिकेत व प्रश्न क्रमांकासमोर चौकटीत लिहा. म्हणजे बघा मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला, इथं एक आपलं काय आहे, एक आपली इथं आकृती दिलेली आहे आणि याच इथं आपलं काय करायचं, पूर्ण करायचं अशा प्रकारे एक चौकोन तयार करायचा, चौरस तयार करायचा आहे, ठीक आहे. मग बघा इथं कोणकोणते बसेल. सर्वात अगोदर बघा मित्रांनो, याच्यामध्ये उभ्या रेषा आहेत, बरोबर आहे, उभ्या रेषा आहेत. उभ्या रेषा आहेत त्याच्यामुळे हा आडवं तर त्याच्यामध्ये बसणारच नाही, ठीक आहे. आडव्या रेषा त्यामध्ये बसतील का, बसणार नाही. त्यानंतर बघा इथं टेंबूळ निघलेलं आहे, बरोबर आहे, हे टेंबूळ दिसते, हे टेंबूळ याचं इथं आहे, म्हणजे हे सुद्धा नाही. राहिले फक्त आपल्याकडे 2, हा आणि हा. तर आपल्याला वरचा भाग काढायचा आहे, इथं खालचा भाग दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा नाही. म्हणजे आपल्याकडे फक्त राहिलेला आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक हे अतिशय बरोबर आहे, कारण टेंबूळ निघले तर याच्यामध्ये बसेल आणि याच्यामध्ये उभ्या रेषा आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा उभ्या रेषा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7. तर याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय दिलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा मित्रांनो, हे मध्यभागी अशा प्रकारे आपल्याला असा त्रिकोण निघलेला भाग दिसतोय, त्रिकोणी भाग. तर इथं मध्यभागी आहे का, नाही, म्हणजे हा नाही, ठीक आहे. हा आहे का, तर हा नाही. त्यानंतर बघा हा भाग थोडासा लांब आहे, इथं लांब दिसतोय का, नाही, म्हणजे हा सुद्धा नाही. हा त्रिकोण आहे, गोल नाही, म्हणजे हा सुद्धा नाही. फक्त राहिला आपल्याकडे एकच भाग, तो म्हणजे हा. तर बघा इथं असा आपला इथं तुम्हाला दिसेल असा गोल भाग, इथं पण गोल दिसतोय, त्रिकोणासारखा आहे तो पण दिसतोय, हा थोडासा लांब आहे तो पण दिसतोय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इथं आपल्याला बरोबर सांगता येईल, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8 बघा. आता इथं आपल्याला आकृती बसवायची आहे, आता कोणती असेल. तर बघा मित्रांनो, हे टेंबूळ खूप मोठं आहे, म्हणजे हा नसणार. टेंबूळ खाली आहे, वरती नाही, म्हणजे हा पण नाही, ठीक आहे. टेंबूळ आहे, हे टेंबूळ इथपर्यंतच आहे, इथून नंतर असं तो थोडासा भाग वाकलेला आहे, इथं दिसतोय का, नाही. आपल्याकडे फक्त एकच आता आकृती राहिलेली आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 ची. इथं टेंबूळ निघलेला आहे, बरोबर आहे. आणि हे सुद्धा इथं अशा प्रकारे थोडंसं तिरपं दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे इथं. त्यानंतर प्रश्न आकृती आपण बघूया. तर बघा मित्रांनो, इथं एकदम थोडंसं तुम्हाला अवघड जाईल. इथं बघा मित्रांनो, थोडासा लांब भाग आहे, म्हणजे हा भाग इथं नाही, ठीक आहे. हा भाग आहे का, नाही. हा त्रिकोणी भाग आहे, अशा प्रकारे आहे का तो, नाही, म्हणजे हा पण नाही, ठीक आहे. त्रिकोणी भाग आहे अशा प्रकारे इथला भाग आहे का, हा पण नाही. फक्त आपल्याकडे राहिली एकच आकृती, ती म्हणजे ही, ठीक आहे. त्रिकोणी पण आहे, असा सुद्धा इथं आपल्याला गोल दिसतो थोडासा, इथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे सरळ रेषा आहे, इथं पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अतिशय इथं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न आकृती आपण बघूया, ठीक आहे. आता इथं मात्र बघा मित्रांनो, आता आपल्याला वरचा भाग इथं शोधायचा आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला दिसतोय की आपल्याला एकच त्रिकोणासारखा थोडासा भाग बाहेर निघलेला आहे आणि नंतर गोल आहे. तर इथं 2 त्रिकोण आहे, म्हणजे हा होणार नाही, होईल का, तर होणार नाही. इथं त्रिकोणासारखा भाग आहे, पण इथं त्रिकोणासारखा भाग आहे का, तर नाही, म्हणजे हा सुद्धा नाही आहे का, तर नाही. आता महत्वाचं आहे की ह्या 2 पैकी कोणता असेल. तर बघा मित्रांनो, 2 पैकी कोणता असेल ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, हा थोडासा त्रिकोण आपल्याला मोठा दिसतोय, बरोबर आहे. हा काय दिसतो, थोडासा आपल्याला मोठा दिसतोय. मग मोठा असणार का इथं, इथं बघा, इथं सुद्धा आपल्याला थोडीशी रेषा त्याची मोठा असणार का, तर नाही. म्हणजे हा भाग आपल्याला म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 3 हे बरोबर असू शकते, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 का, तर बघा मित्रांनो, थोडंसं मला असं वाटतंय की बघा आता त्रिकोण इथला थोडासा छोटा दिसतोय आणि त्याला मोठा दिसतोय, पण मला वाटते पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे. कारण बघा इथं थोडासा बाहेर भाग कसा आहे, थोडासा इथं असा झालेला आहे, पण इथं थोडीशी जागा आहे का तिथं बाहेर निघण्यासाठी, बिलकुल नाही, ठीक आहे. म्हणजे इथून असं असायला पाहिजे. तर मला वाटते पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर असायला पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 ते 15 मध्ये रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे. ही प्रश्न आकृती, त्यातील थोडा भाग वगळला उजवीकडे उत्तराच्या आकृतीत 1, 2, 3 आणि 4 काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती न बदलता प्रश्न आकृतीच्या वेगळ्या भागा बरोबर असून
त्यातील नक्षी पूर्ण करा. आकृती कोणती असेल ते इथं बघा. तर बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं नक्षी कशा प्रकारे आपल्याला करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा, ही नक्षी काम आहे, ठीक आहे, प्रश्न आकृतीमध्ये. तर इथं आपल्याला नक्षी काम केल्यानंतर कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, जर याला आपण अशा प्रकारे जोडलं इथं, ठीक आहे, आणि ही अशी रेषा जर मारली, तर सॉरी अशी नाही, तर आपल्याला कशी मारावी लागेल, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. तर ही आपल्याला अशी मारावी लागेल, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला शोभून दिसेल. म्हणजे बघा मित्रांनो, याच्यामधला कोणता भाग तुम्हाला असेल तर बघा, तर असा टेंबूळ निघलेला भाग आहे, बरोबर आहे. म्हणजे हा भाग तो नसणारच, ठीक आहे, हा भाग तो दूर नाहीच. त्यानंतर बघा, हा भाग असेल का एक नंबरचा, तर नाही, कारण तो इथपर्यंत कुठतरी लागलेला आहे रेषा, ठीक आहे, कोपऱ्यात लागलेली नाही, म्हणजे हा पण नाही. आता राहिले फक्त दोन, हा किंवा हा. तर बघा मित्रांनो, बघितलं तर टेंबूळ थोडस जास्त बाहेर निघलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑप्शन क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 3 हे इथं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न आकृती बघा. तर बघा, हा भाग इथं जोडला जाईल, बरोबर आहे, हा भाग इथं जोडला जाईल. त्यानंतर हा पुन्हा खाली येईल आणि असा जोडला जाईल. म्हणजे आपण म्हणू शकतो, ठीक आहे, आपण इथं म्हणू शकतो की इथं बघा मित्रांनो, आता इथं उभी रेषा आहे का, याच्यामध्ये कुठं उभी रेषा नाही, म्हणजे हा तर मुळीच नाही, ठीक आहे, हा सुद्धा नाही, एकमेकांना जोडून आहेत काही नाही, थोडासा गॅप आहे याच्यामध्ये बघा, हे इथं जोडून दिसत हे पण नाही. हा राहिला फक्त पर्याय क्रमांक 4, हा बरोबर आहे. कारण बघा, ही रेषा इथं आहे, थोडासा मधामध्ये गॅप आहे, जागा आहे, म्हणजे इथं जागा आहे. त्यानंतर बघा, इथं आपल्याला त्रिकोणासारखा भाग दिसतोय, इथं त्रिकोणासारखा भाग आहे, म्हणजे हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो, इथं आपण बघतोय 13वा प्रश्न क्रमांक आहे. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला अशा प्रकारे जोडून घ्यावं लागेल आणि हा इथं असं हे वर्तुळ पूर्ण करावं लागेल. म्हणजे बघा मित्रांनो, आता इथं सरळ रेषा आहे का कुठं, तर नाही. सरळ रेषा आहे का त्याच्यामध्ये, नाही. फक्त राहिले आपल्याकडे दोन भाग. आता बघा मित्रांनो, ही जी रेषा आहे ती बाहेरून आहे, इकडल्या साईडनं पाहिजे आपल्याला, इकडनं. मग ही इकून दिली आहे, म्हणजे हे सुद्धा नाही, फक्त राहिलं आपल्याकडे एक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला कोणतं बरोबर नाही हे जर समजत नसेल, तर त्याच्यामुळे कोणकोणत्या ऑप्शन आपले कट करता येतात ते पण आपण इथं समजून घेऊ शकतो, ठीक आहे. आता बघा इथं सर्कल आहे, बरोबर आहे, एक आहे वर्तुळ आहे, म्हणजे इथं चौकोन आहे, म्हणजे हे तर नसणारच. त्याला काळा कलर आहे, म्हणजे हे पण नसणार. म्हणजे दोन ऑप्शन इथे आपण कट केले, राहिले फक्त दोन. आता बघा, अशा प्रकारे तो आलेला आहे, ठीक आहे. आता कोणता असेल, हा असेल किंवा हा असेल. तर बघितलं बघा मित्रांनो, तर आपल्याला दिसेल की आपल्याला थोडासा दूरून काय करायचं आहे, हे चौकोन घ्यायचं, दुरून, जवळून नाही. तरी आपण थोडासा जवळून दिलेला आहे, म्हणजे याला आपण कट करू शकतो, ठीक आहे. मग हा इथं बरोबर ठरेल, कारण बघा, कारण इथं थोडी जागा आपल्याला मोठी हवी आहे, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर बघा, 15वा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आता बघा, ही रेषा आपण अशी जोडणार, ठीक आहे. त्यानंतर हे आपण अशा प्रकारे इथं जोडणार आणि ही रेषा अशी मारणार, इथं आहे म्हणून ही अशी. तर इथं तुम्हाला कुठं दिसते बघा, तर सर्वात अगोदर ही रेषा आहे, त्यानंतर हे आपण मारलं, पण याला जोडून आहे का, नाही, म्हणजे हे तर कट झालं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे का, नाही, हे सुद्धा कट झालं, राहिले फक्त दोन. आता इथं सरळ रेषा आहे आणि नंतर इथं थोडीशी वक्र रेषा आहे, म्हणजे ही आपण म्हणू शकतो, ठीक आहे. पण इथं वक्र रेषा आहे का, नाही, तर इथं गोल सारखी आहे, म्हणजे वर्तुळासारखी आहे, म्हणजे याला सुद्धा आपण कॅन्सल करू शकतो, कट करू शकतो. राहिलं फक्त एक सरळ रेषा, ही आपल्याला दिसते, एक वक्र रेषा, हे पण इथं आपल्याला दिसते, आणि इथे एक रेषा मारली आहे ती, म्हणजे ही, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक इथं आपल्याला 2 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 ते 20 मध्ये प्रत्येक प्रश्नात 1, 2, 3 आणि 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. त्यापैकी 3 आकृत्या कोणत्याही बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे, ती ओळखून तिच्या खाली दिलेल्या पर्याय क्रमांकाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत त्या प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहा. आता 3 आकृत्या सारख्या आहेत, 2 आकृत्या वेगळ्या आहेत, कोणत्या ते बघायचे आहेत. बघा, आता बघा, आता या त्रिकोणाच्या डोक्यावर इथं काय आहे, वर्तुळ आहे. इथं डोक्यावर वर्तुळ आहे, पण थोडस तो आत गेलेला आहे, म्हणजे ही आकृती इथं वेगळी होईल. हे सुद्धा डोक्यावर आणि ही सुद्धा डोक्यावर आहे, म्हणजे आकृती क्रमांक 2 ही काय वेगळी आहे, म्हणजे आपलं उत्तर होईल 2. त्यानंतर इथं बघा,
ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा. आता बघा, हे जर आपण आरशामध्ये बघितलं, ही आकृती तर आपल्याला आरशी अशी दिसणार आहे, बरोबर आहे. हे जर आपण आरशामध्ये बघितलं, ठीक आहे, तरी आपल्याला अशी दिसणार आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, समजले. पण हे जर आपण आरशामध्ये बघितलं यस, तर यस आपल्याला कधीच असा दिसणार नाही, यस आपल्याला असा दिसायला पाहिजे. ठीक आहे, आरशामध्ये जर आपण बघितलं तर व्ही असेल तर व्ही आपण असा पाहू शकतो. म्हणजे इकडलं जे तोंड असते जवळचं जवळ येत असते, म्हणजे हे जवळचं तोंड जवळ यायला पाहिजे होतं, हे आलं नाही, म्हणजे हे आपलं वेगळं आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला दिसेल ही जी आकृती आहे, इथं जो तुम्हाला हे अर्धवर्तुळ दिसते, याचं तोंड वरती आहे, याचं खालती आहे, याचं सुद्धा खालती आहे आणि याचं सुद्धा खालती आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 वेगळा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला समजेल की जो हा भाग तुम्हाला जोडलेला आहे, हा कुठं जोडलेला आहे, तो इथं जोडलेला आहे. म्हणजे जी आडवी रेषा आहे ती अशी आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जोडलेला आहे. ठीक आहे, इथं सुद्धा तसंच आहे, इथं सुद्धा तसंच आहे, पण इथं तसं नाही. इथं जिथं आडवी रेषा आहे त्याच्यावरच जोडलेला आहे, म्हणजे हा थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं तुम्हाला दिसेल प्रत्येक भागामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला काय दिसतोय, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडासा असा वक्र भाग आहे. इथं तुम्हाला मात्र त्रिकोणासारखा आहे, त्रिकोणासारखा म्हणा किंवा एखाद्या बाणासारखा. इथं सुद्धा इथं सुद्धा वक्र आहे, थोडासा इथं वक्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 थोडासा वेगळा होणार आहे. आणि मित्रांनो, हे आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपण काय करणार आहे, विभाग 5 बघणार आहे. त्याच्यामध्ये प्रश्न 21 ते प्रश्न 25 पर्यंत बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये.